रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तर उद्या दसरा, तर आदल्याच दिवशी हार बनवून घेते, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी माझी धावपळ होणार नाही, गडबड होणार नाही. तर तुम्ही पण असा रात्रीचा हार बनवून ठेवत जावा, फ्रीज मध्ये ठेवायचा. सकाळी उठल्यावरती फ्रेश ताजा टवटवीत असतो. हाराला काहीच होत नाही, आळी आली. तर आता एक हार बनवून झालाय, आता ह्याचा गोंडा तयार करू. तर आता या हाराला हा गोंडा केलाय, आता हा लावून घेऊ. हा एक हार बनवून आता झालाय. तर आता माझे सगळे हार बनवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मग कसं काय मंडळी, तर आजचा दिवस खूपच शुभ आहे. तर तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. लुक करण्यासाठी मी एकदम भयंकर वाट बघितली आणि एक्साइटेड, खूप एक्साइटेड आहे मी. का तर जी सध्या ट्रेंडिंगला तक्षशिला साडी आहे ती मी वेअर करणार आहे. इंस्टाग्रामवर, युट्यूबवर तक्षशिलाच्या साडीचा सारखा सारखा तो व्हिडिओ बघून बघून एक डोक्यात तेच फिट राहिले की बाबा नाही, आता मला पाहिजे तर तक्षशिलाच पाहिजे. आपण एखादी गोष्ट वारंवार बघितली ना, आपलं मन जरी नसून गेलं आणि आपण तीच जर सारखं तेच 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 बघून आहे ना, मग आपल्याला पण वाटतं अरे नाही बाबा हे आपल्याकडे पाहिजे. कारण जसं जसं स्क्रोल करल 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 तेच 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 दिसतं. मग शेवटी माणूस आहे ना, मग काय ऑब्झर्व झाले त्या साडीला आणि मग टडा, अशी रॉयल ब्ल्यू कलरची साडी घेतली मी, तक्षशिला पॅटर्न. आता एक टिप्स सांगते. जे आपले छान छान कॉस्टली ड्रेस, साड्या वगैरे असतात ते आपण प्रेस वगैरे करून व्यवस्थित ठेवतो, पण ते नंतर एक कपडा घ्यायला गेल्यानंतर बाकीचे सगळे मेसेज होऊन जातात. त्यामुळे अशा प्रकारचे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही अमेझॉन, मिशोवरती किंवा स्ट्रीटमध्ये तुम्हाला असे पॉकेट भेटून जाईल, जे सुंदर असं, जसे आपण पॉकेटमध्ये साडी घातली आणि आपण काढताना सेम अशीच राहते, मेस बिलकुल नाही होत. तर तुम्ही नक्की हे ट्राय कराल. हे अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला हे पॉकेट्स मिळून जातील. नाव टायमिंग इज साडी ओपनिंग. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. डॅन डॅन. साडी खूपच लाईट वेट आहे. साईडला असे गोंडे पण आहेत छान, मस्त असे किनारे काठे. अजून एक मज्जा सांगू काय, शॉप मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला असं तक्षशिला साड्या दाखवल्या. बापरे किती कलर दाखवले त्यांनी, आणि त्यात मला कन्फ्युजन की बापरे आता ही घेऊ ही घेऊ ही घेऊ. तरी त्यातून मी ही घेतली. छान आहे, मला आवडली. आणि घरी आल्यानंतर परत कन्फ्युजन मला, अरे ती घ्यायला पाहिजे होती, अरे ही घ्यायला पाहिजे होती. पण आता वाटतं की हा बरोबर आहे, हे घेतलेला कलर चांगला दिसतोय. साडीवरचं ब्लाऊज मी काय असं शिवलंय आणि साईडला काठ लावलेले आहेत. तर चला तयार होऊया. तर सगळ्यात पहिलं मी साडी घालून घेते, म्हणजे कसं बाकीचं उरकायला मला वेळ नाही लागणार, पण साडी घालायला मला वेळ लागतो. पहिलं साडी घालून घेऊया, मग मेकअप आणि मग हेअरस्टाईल करूया. माझी साडी घालून झालीये, मी पदर असं वन साइडच घेणार आणि ही बॅग. तर आता मेकअप करून घेऊ. तर आज मी प्रॉपर मराठी लुक करणार आहे. तर चला मेकअप सुरुवात करूया मेकअप करायला. तर सगळ्यात पहिला आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेऊया. फाउंडेशन अप्लाय करूया. कॉम्पॅक्ट पावडर लावून घेऊ आणि बेस सेट करून टाकू. आय मेकअप करून घेऊया. त्यासाठी मी लॅक्मेचं आय शॅडो पॅलेट यूज करते. त्यातला ब्राऊन कलर यूज करूया आज. काजळ, ॲब्रोला थोडा शेप देऊया. मस्कारा, लिपस्टिक, टिकली लावून घेऊ. चंद्रकोर टिकलीशिवाय हा लुक पूर्णच नाही होणार. छान दिसते. ब्लश, कुंकू लावून घेऊ कपाळावर. आता नथ घालूया.
मधून असा भांग पडलाय आणि साधी वेणी घालतीये. ती वेणी अशी राऊंड राऊंड करून त्याचं बन बांधून घेतलंय माग. आता हा गजरा घालूया. असं सिंदूर लावलंय मी छान. बांगड्यांचा लुक काही मी असं केलंय. सगळ्यात मेन गोष्ट गोल्ड मंगलसूत्र, परफ्यूम. दसरा आणि विजयादशमी म्हणजे काय तर नावातच अर्थ आहे. विजयादशमी, विजय म्हणजेच जिंकणे, यश मिळवणे आणि दशमी म्हणजेच 10वा दिवस. महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध दुर्गा मातेने केला व विजय मिळवला. याच आपण विजयादशमी हा सण म्हणून साजरा करतो. तसंच अजून एक गोष्ट आहे, रामाने रावणाचा वध केला व विजय मिळवला, त्याला आपण दसरा हा सण म्हणून साजरा करतो. अर्थात चांगल्या गोष्टींची सुरुवात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणून तर आपण म्हणतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे. रावणाच्या पुतळ्याची रचना करून संध्याकाळी त्याचा वध करण्यात येतो. तर अशी मी काही रांगोळी काढली होती. तर आपल्या घरातल्या सर्व लक्ष्मींची आपण आज पूजा करून घेऊया. आपण आपल्या गाडीची पूजा करून घेऊया. सण म्हणलं की मराठी घरांमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये पुरणपोळी ही आलीच. तर दसऱ्यानिमित्त अशी मी थाळी केली होती पुरणाची. आजचा हा माझा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला ज्यात आवड वाटते, आनंद होतो त्या गोष्टी करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा. याच्यात सोबत मी इथंच थांबते. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज.